तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी हा दिलेला आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. ठीक आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला गेस क्वेश्चनमध्ये पण दिला होता आणि सेम ॲज इट इज क्वेश्चन इथून पेपरमध्ये आला बघा. इथं काय मायनस साईन आहे. ठीक आहे. सेम ॲज इट इज क्वेश्चन काय आला पेपरमध्ये आला. तुम्ही जर आधीच्या व्हिडिओमध्ये जर जाऊन बघितलं तुम्हाला तिथं दिसेल बघा, किंवा ज्यांनी मला फॉलो केला असेल त्यांना हा प्रश्न सॉल्व करता आला. बघा कसं सॉल्व करायचं. आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय करायचं, तर आपल्याकडं फॉर्म्युला आहे बघा. आता हा डायरेक्ट फॉर्म्युला बेस क्वेश्चन आलेला आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. याचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे बघा साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी आणि कॉस एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय राहतं साइन एक्स प्लस सी. हे काय दोन्ही पण फॉर्म्युले. ठीक आहे. मग हे फॉर्म्युले सगळ्यांचे पार्ट असेल. आता दोन फॉर्म्युले बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये हा साइन कॉस एक्स डी एक्सचा फॉर्म्युला जरी झाला, एकच फॉर्म्युला फक्त इथं नवीन यूज केला. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन लिहा. आता सगळ्यात पहिले काय करायचं, इंटिग्रेशन सेपरेट करायचं. मग बघा इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. मग बघा आता पहिल्याचं काय आहे, आय इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. मग आपलं फायनल आन्सर काय आलं, आय इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. मग बघा 2 मार्काच्या प्रश्नामध्ये 2 फॉर्म्युल्यावरती एकदम सिंपल क्वेश्चन आला बघा. आपण काय केलं, इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये सेपरेट केलं आणि मग फॉर्म्युल्यावरून याचं आन्सर पुट केलं. ठीक आहे. बघा असं एकदम सिंपल प्रॉब्लेम आला होता आणि मी तुम्हाला गेस क्वेश्चनमध्ये पण हा प्रॉब्लेम दिला होता. ज्यांनी फॉलो केला असेल किंवा तुम्ही बघा पहिले व्हिडिओमध्ये जो बघा तुम्हाला तिथे दिसला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.